हॅलो अँड वेलकम गाईज. आज आपण वाराणसी द वर्ल्ड या टीजरचा पूर्णपणे मराठीमध्ये रिएक्शन देणार आहे. सध्या ट्रेंडिंग मध्ये हा ट्रेलर चालू आहे आणि एस राजामौलीने जो बँगर केलाय ना हैदराबाद मध्ये 50,000 पब्लिक समोर आणि प्रियंका चोप्राची एंट्री संपूर्ण बघून समधी पब्लिकच हादरली आहे. चला मग रिॲक्ट करू. दे दनादन. चलो. From the director of Bahubali and RRR, ट्रिपल आर. Triple R. चला मेट्रो राईड घेतलाय. काय visual बघ फक्त. व्हिज्युअल तिथं फक्त मागे माणूस दिसतो. माणसं तिथं चढलेले पण बघ. हा अंटार्क्टिकाची लोकेशन. खाली एक शिप दिसते, ते कोणती तरी शिप आहे. ती शिप कशी तुटली आहे म्हणजे थोडी तोडली आहे का तुटली आहे. पूर्ण बर्फात येते. आता हे आफ्रिका का? आफ्रिका. इथं जर डीप मध्ये बघितलं तर हे मला प्रियंका चोप्रा वाटते आहे. ते. हा, इथं कोणतरी हवन करत आहे हो इथं. हवन चालू आहे. हा, इकडे अजून माणसं उभारलीत हा, आणि हा माझ्या मते महेश बाबू आहे. हा पूर्ण सिक्युरिटी सिस्टम दिसत आहे. हा आणि हा महेश बाबू वाटतंय बघ महेश ना, बाबू वाटते. कारण तो काही एकटाच इकडे छोटे असतो छोटे ते. लिंक्स दिले त्याच्यात. हा. भाई साहब. अजून ह्या ठिकाणाचं नाव आहे उगरबत्ती केव वनांच्या. लिंक्स असेच सुचवले. कोणचं 7200 BC BCE. म्हणजे ओल्डेस्ट ऑफ द ओल्डेस्ट. किती ओल्ड. हनुमानजी अजून इथं बघ ते रथ त्यांच्या शेपटीवरनं जात आहे. आणि ते रथ आणि ह्याच्या माग काय आहे? हा हा हा, रथ आहे. रथ. नाही नाही नाही, हा तर हा रथ आहे. कृष्णाचा रथ. हा एवढा रथ आहे. ह्याच्या माग काय? कारण मी पोस्टर बघितलं होतं ह्याच्या विलनचं. हा. पृथ्वीराज सुकुमारन. त्यानं पण असं एक चेअरवर जसं स्टीफन हॉकिंग त्या टाईप तसं त्याचं चेअरवर त्याचे हात पाय काम करत नाही, त्याचं फक्त माइंड. ती तसंच वाटत आहे काही टाइम ट्रॅव्हल. इथं पण बघ इथं तर ते झाड पकडे इथं हातात. पण काहीतरी लिंक दिसते भरपूर ठिकाणी. इथं बघा एकच सुद्धा असं म्हणजे पूर्ण जे वानर सेना जी आहे ना, शेपटी सुद्धा क्लिअर दिसते. पूर्ण त्यांनी असं एक पिरॅमिड आणि ह्याच्या मागे हा दानव पण दिसत आहे. आणि माझ्या मते तर तो कुंभकर्ण आहे. हा, कुंभकर्णच आहे. काय माहिती कारण माहिती का, मी जेव्हा ट्रेलर बघितलं, हिंदू मायथॉलॉजी आहे ना संपूर्ण कनेक्ट केली अजून ते पण पूर्ण जुन्या काळापासून आता आहे ना, त्याचं नाव कुंभा आहे आणि कुंभकर्ण कुंभा आणि कुंभकर्णच्या पोराचं नाव काहीतरी कुंभा काहीतरी होतं. वर्ल्ड मध्ये ना एवढे भरपूर असं सस्पेन्सच आहे. कुठून काय जोडणार आहे, कोणती स्टोरी आहे, काहीच समजत आणि जे कुंभकर्ण होतं ना, त्याच्या पोराचं नाव होतं कुंभा. हा, एका अजून एक पोरग होतं, त्याचं काहीतरी होत, मला आता आठवत नाही नीट. हा, हे दोन नाव होते. म्हणजे काहीतरी कनेक्ट, मला वाटतं की तो काहीतरी पूर्वज आहे. कनेक्शन तर आहे, विलनचा पूर्वज आहे असं वाटतं. जोपर्यंत मूवी रिलीज होणार नाही तोपर्यंत काहीच काय नाही. आता किती
वापस हे मणिकर्णिका घाट मणिकर्णिका घाटवर आलो आपण. म्हणजे ते वापस ह्या काळात हा असेल. म्हणजे आता हे मेन मूवी जिथं म्हणजे कन्सेप्ट आहे तिथं आला हा वापस. हातात त्रिशूळ नंदीवर बसून म्हणजे नाही महादेवाच दाखवले प्रेझेंटेशन बघ ना कसं झालं. प्रेझेंटेशन तसं आहे, परंतु आता काय काय कन्सेप्ट आहे काहीच कळणार नाही. भाई साहेब राजा मुलीचं डोकं आहे ना, 3 मिनिटात काय काय दाखवले त्याने. कसं मध्ये माग पुढे जाऊ शकतोय असं वाटलंय भाई मला तर. हे पूर्ण ग्लोब ट्रोटर तर आहेच आहे. ग्लोब ट्रोटर तर आहेच आहे, टाइम ट्रोटर पण आहे. म्हणजे ते पिछला कन्सेप्ट, मागचा कन्सेप्ट, समोरचा कन्सेप्ट, मूवी भारतातून बनलेला एक हॉलिवूड मूवी आहे. पूर्ण कन्सेप्ट हा हॉलिवूड मूवी पेक्षा डेंजर होणार आहे. त्यात आपली मॅथॉलॉजी आहे. हा, पहिली अशी इंडियन मूवी होईल की जे आयमॅक्स पूर्ण एक्सेप्ट रेशिओ वेगळा असेल. त्याचं आता ही टीजर लॉन्च करताना पण आयमॅक्सच्या रेशो मध्ये स्क्रीन बनवते. आणि जेवढा बाहुबली 1 ने रेकॉर्ड तोडला होता त्याच्यापेक्षा खूप पट हा रेकॉर्ड तोडेल. 101%. भाई तू बघ ना, वाटलं तर माझा व्हिडिओ आहेच आपला, रेकॉर्ड तुटणार म्हणजे तुटणार. ग्लोबल ते लोक तर येणं गरजेचं होतं. एस राजा मुलीची मूवी आहे. ट्रेलर बघून एवढे फिल्म फॉर आयमॅक्स थरथराटी भरली अंगात असं ट्रेलर बघून. असे गुजबंप आलेत बघ ना. हाय एक्सपेक्टेशन असे इथं नेऊन ठेवले इथं. आता फक्त मूवी अशी यायला पाहिजे जसा टीजर बघितला आपण तसाच मूवी आली ना, फर्स्ट डे फर्स्ट शो. आणि फर्स्ट डे फर्स्ट शो बघितल्यानंतर रिॲक्शन आपला रिॲक्शन रिव्ह्यू सगळं येणार नक्कीच चॅनलवर. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्हाला जर कोणत्या मूवी विषयी जाणून घ्यायचं असेल आमच्याकडून आता आलेल्या किंवा येणाऱ्या, तर आम्हाला पेज आहे स्वदेशी_रिॲक्शन. तिथे आम्हाला DM करा, मेसेज करा. आम्ही सर्व काही सीन करतो. ते मेसेज करून आम्हाला सांगा तुम्हाला कोणत्या व्हिडिओवर रिव्ह्यू पाहिजे, रिॲक्शन पाहिजे. किंवा या चॅनलच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. सेक्शन तर तुमच्यासाठी ओपन आहे. कधीही काही आमची चूक होते ते पण तेही सांगा. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओ. चला बाय. बाय.